नांदणी ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर, लिंगायत स्मशानभूमीत गटारीचं पाणी। नांदणी तालुका शिरूर येथील ग्रामपंचायतीच्या आंधळ्या कारभारामुळे गटारीचं पाणी सरळ लिंगायत स्मशानभूमीत येतं। यामुळे समाजातील निधन पावलेल्या व्यक्तीला येथे दफन करण्यासाठी स्मशानभूमीला जाता येत नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। स्मशानभूमीच्या आतील जागेत गटारीच्या पाण्यात जागोजागी दगड टाकून त्यावरून प्रेताला तारेवरची कसरत करून आत घेऊन जावं लागतं। आत गेल्यावर दफन करण्यासाठी काढलेल्या खड्ड्यातही गटारीचं पाणी साठलेलंच आहे। त्यामुळे प्रेताबरोबर आलेल्या नागरिकांना गटारीचं पाणी नेमकं खड्ड्यात आहे का वर आहे याचा अंदाज येत नसल्यानं समाज भयभीत झालाय। त्यामुळे या समाजाला प्रेत नेमकं कोणत्या खड्ड्यात पुरावं असा प्रश्न पडलाय। यावेळी एक प्रेत दफन करण्यासाठी किती अडचणी येतात याची प्रचिती या ग्रामपंचायतीनं आपल्या आंधळ्या कारभारातून दाखवून देण्याचा प्रयत्न करीत असून समाजाला व मानवतेला काळीमा फासण्याचं काम केलं आहे। सदरची स्मशानभूमी जयसिंगपूर रोड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी असून एका बाजूला वडर कोरवी तर दुसऱ्या बाजूला लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे। या दोन्ही स्मशानभूमींच्या मधून विरोध असताना ग्रामपंचायतीनं गटार केली आहे। या गटारी MH स्पोर्ट्स सही आर नगर धनगर दिंडी या भागातून पाणी येतं, परंतु एवढं पाणी सामावून घेण्यासारखी गटार नसल्यानं सर्व पाणी स्मशानभूमीत खड्ड्यात साठतं। ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे। सध्या या समाजातील ग्रामपंचायतीवर आज आवाज उठवण्यापुरतं ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामपंचायतीत निवडून आले आहेत, परंतु हे सदस्यही आपल्या समाजातील विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या समाजाला वाली कोणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। या सदस्यांना निवडून आणण्यासाठी समाजाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यांना आज पश्चाताप होतो आहे। नांदणी ग्रामपंचायत गावातील विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी निष्क्रिय असून दुर्लक्ष करते, तरी सदरची गटार दोन्ही समाजाच्या स्मशानभूमीतून कायमची काढून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूने नवीन गटार करावी। या कामी माननीय जिल्हाधिकारी यांनी या ग्रामपंचायतीत थेट लक्ष घालून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करून एक कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी समाजातून मागणी होत आहे। अजित बोबने,